नागपुर के वर्धमान नगर स्थित यूनियन बैंक ऑफ इंडिया शाखा में 24,50,000 की बड़ी साइबर ठगी सामने आई है। अज्ञात आरोपियों ने नकली दस्तावेजों के सहारे बैंक मैनेजर को भरोसे में लिया और आरटीजीएस के जरिए रकम एमडी रिजवान नामक खाते में ट्रांसफर करा ली। 30 अक्टूबर को ईमेल और मोबाइल के माध्यम से संपर्क कर खुद को ग्राहक बताने वाले इन ठगों ने फर्जी कंपनी सीजी ब्लॉक प्राइवेट लिमिटेड के नाम पर दस्तावेज भेजे, जो बाद में पूरी तरह से जाली साबित हुए। साइबर थाना पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और अब आरोपियों की पहचान और गिरफ्तारी के लिए जांच तेज कर दी है। नागपूर स्थित वर्धमान नगरमध्ये युनियन बँकचे प्रबंधक सोबत एक ऑनलाईन ठगी झालेली होती। त्या ठगीमध्ये 24,50,000 रुपयाची त्यांच्यासोबत ठगी झालेली आहे। यामध्ये त्यांना फोन आला आणि काही ईमेल आले। त्यांनी असं सांगितलं की ते बँकचे ग्राहक आहे आणि ते त्यांना आर्थिक मदत पाहिजे। तर त्यांनी त्यांचे कंपनीचे खोटे दस्तावेज ते बँक मॅनेजरला पाठवले आणि त्या खोटे दस्तावेजावरून त्यांना काही ॲडव्हान्स घ्यायचा होता आणि लोन घ्यायचा होता। त्यांनी सांगितलेला खोटा बँक अकाउंट पण त्यांनी सांगितला आणि त्या दस्तावेजचे वर त्यांनी 24,50,000 रुपये त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले। नंतर त्यांना माहिती मिळाली की हे सगळे दस्तावेज खोटे होते, अशी काही कंपनी नाही आहे आणि त्यांच्यासोबत ठगी झालेली आहे। या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कोणी कॉल केलेला होता, कोणते लोक होते, फोन नंबर्स आणि ईमेल, त्यांच्या सगळी माहिती घेऊन पुढची तपास चालू आहे। यामध्ये जे बँकचे जे कर्मचारी अधिकारी आहे त्यांनी पूर्ण माहिती घेऊन ते ॲडव्हान्स दिला पाहिजे। त्याचा प्रोसिजर पण आहे, पण आता तपासामध्ये असं निष्पन्न होणार आहे की त्यांची नेग्लिजन्स झाली किंवा त्यांनी ते स्वतः असा केलेला आहे, ते तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू। नाही, यामध्ये तर हे तर बँकासोबत हे चिटिंग झालेली आहे। तर आमचं असं आव्हान आहे की जे ऑनलाईन फ्रॉड आहे ते प्रायव्हेट लोकांसोबत तर होतात, पण ते सरकारी अधिकारी किंवा बँकचे अधिकारी सोबत पण होऊ शकतात। त्यांनी जर कोणाचा कॉल आला किंवा मेल आला किंवा काही ऑनलाईन माध्यमातून कोणी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्याच्यावर त्यांनी डाऊट केला पाहिजे। अगोदर झिरो ट्रस्ट मॉडेल त्यांनी फॉलो केला पाहिजे। कोण कॉल करत आहे, त्यांची आयडेंटिटी काय, ते पूर्णपणे तुम्ही व्हेरीफाय करा, त्यांना बोलवा तुमच्या समोर, नंतर तुम्ही असा काही पैशाचा ट्रान्सफर करा।